तो आज सकाळी आपण सर्वांची एकत्रित भेट होत आहे प्रभूच्या चरणापाशी त्याची आराधना करत असताना. आणि आज पेंटेकॉस्ट डे म्हणून संडे आपण साजरा करत आहोत. आणि सर्व लोक नेहमीच याला फीस्ट म्हणतात आणि अर्थातच हा एक उत्सव आहे पेंटेकॉस्ट. आणि म्हणून आजच्या मननाच्या अगोदरच सर्वांनी शुभेच्छा देतो आजच्या दिवसाच्या. पेंटेकॉस्ट हा हा एक इव्हेंट, हा प्रसंग जरी साधारण 2000 वर्षापूर्वी झालेला आहे, तरी आजची परिस्थिती जर आपण लक्षात घेतली, थोडं अवलोकन केलं, ख्रिस्ती बांधवांचं, ख्रिस्ती मंडळांचं, ख्रिस्ती संस्थांचं आणि अर्थातच सर्वच ख्रिस्ती लोक निर्णयात स्तरावर जे कामं करतात, पुढारी, कॉंग्रिगेशन आणि निर्णयाला जबाबदाऱ्या पाडतात, या सर्वांकडे थोडंसं आपण अवलोकन केलं तर आज मात्र आपण असं म्हणू शकतो की आपल्याला आजसुद्धा पेंटेकॉस्टची गरज आहे. हे जरी ऐतिहासिक एक सत्य आहे आणि प्रसंग घडलेला आहे, तरी आज परिस्थिती लक्षात घेता जी शिथिलता मंडळांमध्ये आलेली आहे, ज्या विश्वासाच्या बाबतीमध्ये आपला समाज, ख्रिस्ती लोक मागे पडत आहेत आणि ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे चालण्यासाठी निरनिराळ्या अडचणी आपल्या समोर जरी येत असल्या तरी आपण आपल्या जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये मागे पडलेलो आहोत. याचं जर परीक्षण, आत्मपरीक्षण आपण केलं तर याची हमखास असं जाणीव, तीव्र जाणीव आपल्या सर्वांना होईल. आणि म्हणून आज या मननाच्या द्वारे ही हाक, अंतःकरणपूर्वक हाक प्रभूला आपण मारूया. लेट अस क्राय आउट टू गॉड that and tell him, request him, plead with him and tell him we need Pentecost again. आम्हाला पेंटेकॉस्टची गरज आहे. 50व्या दिवशीचे झालं त्याची आम्हाला गरज आहे. अर्थात पेंटेकॉस्ट, पेंटा म्हणजे 50वा दिवस मराठीमध्ये आपण म्हणतो. आणि हा एक उत्सव होता, फीस्ट होती ज्यूइश लोकांची. आणि अर्थातच हा जो उत्सव होता तो 50 दिवसानंतर, पास ओव्हरच्या किंवा लंडन सणाच्या 50 दिवसानंतर हा येत असे. आणि त्याला कदाचित पुष्कळदा फीस्ट ऑफ वीक्स म्हणत असेल, हार्वेस्ट फीस्टसुद्धा म्हणत होते. आणि आपल्याला रेफरन्सेस आहे निर्गमाचं पुस्तक 34-22 आणि अनुवाद 16 आणि 10, निर्गम 23 आणि 16 या सर्व वचनामध्ये आपल्याला याचा गोषवारा केला दिसतं. डे ऑफ पेंटिकॉस्ट हा दिवस प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या शिष्यांबरोबर ते होता. आणि त्यानंतर तो परत त्याचा स्वर्गारोहण झाला आणि तो परत स्वर्गामध्ये गेला. आणि 10 दिवसानंतर, त्याच्या स्वर्गारोहणाच्या 10 दिवसानंतर आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या 50 दिवसानंतर, योएल 3:18 आणि मत्ती 3:11 मध्ये सांगितल्याप्रमाणे ही पेंटिकॉस्टची परिपूर्तता झाली. या भविष्यवाणीची ही भविष्यवाणी पूर्ण झाली. आणि या दिवशी सर्व यहुदी लोक फार मोठा उत्साह करत असत आणि देवाला आभार मानत असत हार्वेस्टसाठी, जे काही देवाने दिलेलं आहे त्याच्यासाठी मोठ्या आनंदाने प्रभूचे उपकार मानत असत. आपण जो शास्त्रपाठ वाचलेला आहे, या शास्त्रपाठामध्ये प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि पहिल्या वचनापासून तर 12-13 वचनापर्यंत ही वचनं वाचलेले, यामध्ये एक अकाउंट दिलेलं आहे. पूर्ण त्या दिवशी, त्या प्रसंगी काय काय घडलं याच्या थोडक्यामध्ये पण फार बारीक सारीक माहिती दिलेली आहे.
There's a minor detail given of the happenings that took place on the day of Pentecost, recorded in the second chapter of Acts 2. आणि यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जर त्याचं टिपण आपण केलं तर असं म्हटलेलं आहे की नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, हा यांच्या फीस्टचा दिवस, आणि ते सर्व एकत्र असतात. साधारण 120 people were there, the disciples. अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला आणि आताच जे वादळ उठलं होतं थोडीशी कल्पना आपल्याला आली, पण याहीपेक्षा जास्त निनाद असा त्या ठिकाणी असावा असं वाटतं. सुसाट्याच्या वाऱ्यासारखा मोठा आवाज झाला आणि आकाशातून नाद आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. या आवाजाने, या सुसाट्याच्या आवाजाने ते संपूर्ण घर भरलं. आणि त्यानंतर हा एक आविष्कार त्या ठिकाणी, हा एक चमत्कार, हा एक करिश्मा त्या ठिकाणी झाला. अग्नीच्या जिव्हांसारख्या वेगवेगळ्या झालेल्या जिव्हा त्यास दिसल्या. त्या अदृश्य नव्हत्या, त्या त्यांच्या उघड्या नेत्रांनी ते बघू शकत होते, त्याच दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक अशा बसल्या. त्या जिव्हा आल्या अग्नीच्या, प्रत्येकावरती त्या बसल्या. तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यास वदविले तसे ते अन्य भाषातून बोलायला लागले. आणि त्यानंतर आपण बघतो की किती निरनिराळ्या भाषातनं ते बोलत होते, ज्या भाषा त्यांनी पूर्वी कधी अवगत केल्या नव्हत्या, ज्या भाषा त्यांना माहीत नव्हत्या, शिकले नव्हते, त्या भाषेमध्ये ते बोलायला लागले. याच्या मागे हेतू बरेच होते, पण एकमेव मोठा हेतू हा होता की त्या प्रांतात, निरनिराळ्या प्रांतातून एकत्र येरुशलेममध्ये लोक आले होते या फीस्टसाठी आणि देवाला काय त्यांना सांगायचं होतं ते त्यांना त्यांच्या भाषेमध्ये कळावं म्हणून या पवित्र आत्म्याच्या जीवा जेव्हा त्यांच्यावर बसल्या तेव्हा ते निरनिराळ्या त्यांच्या भाषातनं देवाचा संदेश ते द्यायला लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमात होते आणि ते लोक गोंधळून गेले वगैरे वगैरे, नंतरचा वृत्तांत आहे, पण ह्या महत्वाच्या गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि आज जेव्हा आपण ही प्रार्थना प्रभूला करत आहोत या सध्याच्या परिस्थितीच्या बॅकग्राऊंडवरती की प्रभू आम्हाला पेंटिकॉस्ट हवा आहे, वी नीड पेंटिकॉस्ट टुडे ॲट धिस आवर, ही प्रार्थना आपण करत आहोत, तेव्हा याचा अर्थ असा होत नाही की देवाने तो आविष्कार जो होता, तो प्रसंग आहे, तो पुन्हा हुबेहूब त्याची नक्कल आपल्याला द्यावी, असा अर्थ त्याचा होत नाही आपल्या प्रार्थनेचा. कारण पवित्र आत्म्याच्या कार्याला आपल्या असमंजस बुद्धीच्या चौकटीप्रमाणे आपण त्याला ठेवू शकत नाही. पवित्र आत्मा ही व्यक्ती आहे. पवित्र आत्मा देवचो बाप, देवचो पुत्र, देवचो पवित्र आत्मा देव आहे. आणि हा पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताच्या विनंतीवरून देवाने त्याच्या शिष्यांसाठी पाठवला. योहान कृष्णवर्तमानाचा 14, 15 आणि 16 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याविषयी बरंच शिक्षण दिलेलं आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल घरी तेव्हा प्लीज आजच शक्य असेल तर ही वाचा. त्यामध्ये पुष्कळशे आय ओपनर सेंटेन्सेस आणि वर्सेस तुम्हाला मिळतील. एक गोष्ट मात्र खरी आहे की जेव्हा आपण प्रार्थना करतो की वी नीड पेंटिकॉस्ट, देवा आम्हाला पेंटिकॉस्टची अत्यंत गरज आहे, तेव्हा जरी हुबेहूब त्याची नक्कल आम्हाला दे असं जरी आम्ही म्हणत नसू तरी मात्र तेव्हाची जी परिस्थिती होती, तेव्हाचे जे शिष्य होते, त्यांच्या मनाची जी हाक होती, त्यांनी जी प्रार्थना केली आणि त्यांची जी परिस्थिती, आध्यात्मिक स्थिती सुद्धा जी होती,
ही लक्षात घेता आपण ही मात्र प्रार्थना करू शकतो की त्या परिस्थितीत आम्हाला तू आण, की ज्या परिस्थितीमुळे तुझ्या पवित्र आत्म्याचा पुन्हा एक वार स्वीकार करण्याची आध्यात्मिक पातळी आम्हाला प्राप्त होईल. त्या लोकांची जी भावना होती, ज्या आत्म्याने आणि खरेपणाने देवाची उपासना देवाच्या उपासकांनी करायची असते, त्या एका उद्देशाने ते यरुशलेमेकडे गेले होते. हजामजा करण्यासाठी ते गेले नव्हते, उपासना करण्यासाठी ते गेले होते. आणि या त्यांच्या आध्यात्मिक बैठकी सारखी मनस्थितीची बैठक प्रभूने आम्हाला द्यावी, यासाठी की तो पेंटिकॉस्ट हा आमचा आज अनुभव होईल. आणि या पेंटिकॉस्टमध्ये असलेले आशीर्वाद, ज्या पवित्र आत्म्याच्या द्वारे जो इम्पॅक्ट त्या सर्व लोकांवरती झाला, तोच परिणाम, तोच इम्पॅक्ट आज ख्रिस्ती लोकांवरती, विश्वासणाऱ्या लोकांवरती, येशू ख्रिस्ताच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांवरती व्हावा, ही अपेक्षा आणि प्रार्थना आपण करत आहोत. या लोकांकडे बघत असताना तेव्हाची परिस्थिती लक्षात जर आपण घेतली, यांची मनस्थिती आध्यात्मिक जी काही बैठक त्यांची होती, त्याकडे आपण लक्ष दिल्यानंतर एक शब्द वापरलेला आहे या ठिकाणी. इंग्रजीमध्ये विथ वन अकॉर्ड हा शब्द वापरलेला आहे. मराठीमध्ये मात्र ते असं म्हटलेलं आहे, ते सर्व एकत्र जमले असता. बट विथ वन अकॉर्ड याचं कॉनोटेशन जरा जास्त भारदस्त वाटतं. या ठिकाणी एकत्रित ते जमलेले असता म्हणजे केवळ फिजिकली ते एकत्र आले नव्हते, पण वन अकॉर्ड याचा अर्थ होते की ऐक्याने, एका मनाने, एका दिलाने, एक संघ असे ते एकत्र जमले होते. आणि या एका महत्वाच्या गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे की 120 लोक असं म्हटलेलं आहे या ठिकाणी की ते 120 देवाचे लोक, डिसेपल्स म्हटलेलं आहे त्यांना, ते एक संघ, एक आत्मा, ऐक्याने देवाच्या सान्निध्यात आले होते. 1 आणि 14 मध्ये असं म्हटलेलं आहे, हे सर्वजण, किती एक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्यांचे भाऊ यांच्यासह एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. एक चित्ताने ते आले होते. आणि म्हणून जर आज आपल्याला पेंटेकॉस्टची आवश्यकता वाटत असेल आणि वाटावी, तर मग मात्र ही कंडिशन अतिशय महत्वाची आहे की आपलं ऐक्य असावं. आपण एका आत्म्यात एक संघ व्हावा आणि सर्व प्रकारचे मतभेद आपल्याला विभक्त, एकमेकांपासून दूर करणाऱ्या गोष्टी आपल्यामध्ये नसाव्यात. मध्यस्थीची प्रार्थना आपण दर रविवारी करत असतो आणि त्यामध्ये मात्र युनिटीसाठी प्रार्थना आहे की एकमेकांपासून आम्हाला विभक्त करणाऱ्या सर्व गोष्टी तू आमच्यापासून बाजूला सांग. ही प्रार्थना करतो आपण. आय डू नॉट नो हाऊ मच वी मीन वेन वी से दिस प्रेयर इन दिस सेक्शन ऑफ द इंटरसेसरी प्रेयर. पण हे लोक एकत्र होते आणि आज मला जो पवित्र आत्म्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती झाला आणि त्यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं ऐक्य होतं ते आपल्यामध्ये असावं, याच्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्या समोर मी मांडत आहे. तुम्हाला माहित आहे की ख्रिस्ती समाजामध्ये आज, आणि इफ आय एम व्हेरी मच फ्रँक, बेग युअर पार्डन, पण मला स्पष्ट सांगू द्या की ख्रिस्ती समाजामध्ये ऐक्य ही एक लोपलेली, काय म्हणतात तर, लोपलेली एक
गोष्ट आहे आणि विभागणी किंवा एकमेकांपासून दूर करणाऱ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्यात नॅरो कम्युनिझम सुद्धा आहे. मला पुष्कळ लोक हा प्रश्न विचारतात, तुम्ही नगरचे का? आणि मी म्हणायचो मी नगरचा नाही. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव जरा बदलायचे. मग कोणत्या प्रांताचे तुम्ही आहात, कोणत्या डिनॉमिनेशनचे तुम्ही आहात, कोणत्या भाषेत तुम्ही आहात, यावर विभाजन होते, दुफळी माजते. इतकंच नाही तर एकमेकांना दूर करणाऱ्या गोष्टी ह्या केवळ समाजातच नाही, ह्या संस्थांमध्ये सुद्धा आहे. आपले लोक आणि परके लोक, ख्रिस्ती लोक, आपले लोक आणि परके लोक, आणि इतकी प्रखरतेने जाणवणारी ही दुफळी सर्वत्रच आपल्याला दिसते. आणि ही असताना काय देवाला प्रार्थना करणार आपण, काय त्याच्या आशीर्वादाची आपण अपेक्षा करणार जेव्हा आपल्यामध्ये मतभेद आहेत, एकमेकांसाठी द्वेष आहे, एकमेकांचं भलं झालेलं खपत नाही, एकमेकांसाठी त्यांचं कल्याण व्हावं म्हणून आपण प्रार्थना करत नाही. या आणीबाणीच्या काळामध्ये मात्र आपण बऱ्याच लोकांना देवाने स्वास्थ्य द्यावं, आरोग्य द्यावं म्हणून प्रार्थना करतो. पण सर्वसाधारण हे मी नेहमी सांगतो आणि आज सुद्धा ते मला सांगायला पाहिजे आहे की माणसाचा स्वभाव असा आहे, माणूस आजारी पडला दुसरा की त्याच्यासाठी प्रार्थना करायची, शिकस्त करायची, तो बरा होईल, आणि तो बरा होऊन परत आला की परत सुरू आपलं पिंग पॉंग. त्याला त्याचं जीवन आनंदाने जगण्यासाठी पूरक असं आपलं जीवन राहत नाही. आणि पेंटेकॉस्ट नंतर या लोकांवरती अगोदर आणि नंतर जे काही परिणाम झाले, कारण पवित्र आत्म्याचं कार्य त्याच्यापासून सुद्धा अगोदरपासून जुन्या करारामध्ये झालेलं आपण बघतो की पवित्र आत्म्याने कितीतरी लोकांना भेटी दिल्या आणि त्यांना चालवलं. तेव्हा पहिली गोष्ट या ऐक्याच्या बाबतीमध्ये, युनिटीच्या बाबतीमध्ये मला सांगायला पाहिजे की ते सर्व लोक एकत्र होते. आणि फिलिप्पीकराचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 27व्या वचनामध्ये असं म्हटले की शिकस्त करा, तुम्ही प्रयत्न करा युनिटीसाठी. पहिले करिंथ 12:7-26 मध्ये, त्याच प्रकारे 10:31 मध्ये, आणि तिन्ही योहानाचे पत्र मार्क 10:35-37 या सर्व वचनामध्ये ख्रिस्ती लोकांनी ऐक्यामध्ये राहण्यासाठी देवाचं वचन आपल्याला सांगते. आणि म्हणून आज आपल्याला आवश्यक असलेला पेंटिकॉस्ट हा ख्रिस्ती लोकांचं ऐक्य असावं म्हणून आपण मागत आहोत. मागच्याच रविवारी आपण ज्या विषयावरती मनन केलं त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या प्रार्थनेमध्ये मागितली पित्याला, 17वा अध्याय योहान वर्तमानमध्ये, की जसं तू आणि मी एक आहोत तसं त्यांनीही एक व्हावं. आणि हे ऐक्य पिता आणि पुत्र जसं आहे तसंच पुत्र आणि त्याचे लोक, म्हणजेच पिता, पुत्र, त्याचे लोक हे संपूर्ण वर्तुळ परिपूर्ण व्हावं ऐक्यामध्ये. पहिली गोष्ट या लोकांकडे आपण बघत असताना ही आहे की ते प्रार्थनेमध्ये एकत्रित होते, ऐक्याने प्रार्थना करत होते, एकचित्ताने. प्रभूचं वचन म्हणतं की तुम्ही जेव्हा ऐक्याने सर्वजण मिळून प्रार्थना करतात तर तुम्ही प्रभूचं दार नॉक करू शकता आणि तो त्याचे मुठ उघडून आपल्याला आशीर्वाद देतो. गलतीकराचं पत्र याचा 6वा अध्याय 1-5 या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की आपण
आपण ऐक्याने राहून आपण प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करत असताना प्रत्येक most of the time our focus is on ourselves and our people. Maybe if it is a little bit extended, it would go to the church and maybe known people, maybe. But generally, if I were to ask that, use a very offending word, I would say that we are selfish when we pray. We are selfish most of the time when we pray. पण फिल्पैकराचं पत्राचं दुसरा अध्याय 1 ते 4 यामध्ये असं वाचतो की आपला फोकस आपण प्रार्थना करत असताना इकडून सर्वत्र जायला पाहिजे. जशी आपणावर तशी आपणावर प्रीती कर, जशी आपणावर तशी माझ्यावर प्रीती कर, नो, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तेव्हा आपल्या प्रार्थना ह्या एकचित्ताने असाव्यात. प्रार्थनेमध्ये सुद्धा आपलं ऐक्य असावं आणि ऐक्य ही प्री रिक्विजिट आहे आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचण्याचं. दुफळी प्रार्थना अडवणार, धुपासारखा त्याच्या दयासनासमोर नाही जाणार, त्या अडणार आणि आडकाठी आपली डिसयुनिटी, आपले मतभेद, आपल्या मनामध्ये असलेलं क्लेमिश, एकमेकांविषयी असलेलं वितुष्ट, या सर्व गोष्टी आडकाठ्या म्हणून येतील आणि आपल्या प्रार्थना जाणार नाही. दुसरी गोष्ट त्यांना जे लाभलं ते म्हणजे त्यांना सामर्थ्य लाभलं आणि ते सामर्थ्य सुद्धा त्यांच्या ऐक्याचं सामर्थ्य होतं. असं म्हटलेलं आहे की ते सर्व पवित्र आत्म्याने भरलेत. आणि त्यावेळेस जे चर्च होतं 2:41 ते 44 मध्ये आपल्याला वाचायला मिळतो. आणि इतकंच नाही, 2:44 ते 45, 34 आणि 35 या सर्व वचनामध्ये, त्याचप्रकारे 2:46 आणि 47 या वचनामध्ये त्यांच्या ऐक्यामुळे ते प्रभूचा मेसेज पॉवरफुली देऊ शकले. त्यांना पाठबळ होतं त्यांच्या ऐक्याचं आणि त्या ऐक्यामुळे त्यांना हे देवबाप, देवचा पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे संपन्न झालेलं ऐक्य हे एक पाठबळ होतं. that they may be one as you and I are one. आणि प्रभूचा संदेश ते देऊ शकले. आज जर महत्वाचा प्रॉब्लेम जर चर्च फेस करत असेल तर ते म्हणजे आत्म्याचं प्राबल्य, आत्मिक बळ. आपल्या मंडळाला थोडं लेचापेचा झालेले आहेत, शक्ती नाही राहिली, कशा तरी जिवंत आहेत. पण जे आध्यात्मिक बळ पाहिजे, जे पॉवर पाहिजे, जे स्ट्रेंथ, इट इज मिसिंग फ्रॉम द चर्चेस. आणि आपल्या या चर्चेसला या सामर्थ्यापासून दूर ठेवण्यासाठी सैतान कार्यरत असतो नेहमी. आणि इफिस्कराचं पत्र याचा 5वा अध्याय 18व्या वचनामध्ये या सर्व सेंटला, देवाच्या लोकांना, संत लोकांना आता आणि नेहमीच या ते पॉवर मॉनिटर करण्यासाठी, या पॉवरमध्ये, या स्ट्रेंथमध्ये कार्य करण्यासाठी प्रभूचा आत्मा कारणीभूत होतो. आणि हे ऐक्य आपलं नसून हे देवापासून मिळालेलं आहे. यांच्या ऐक्यामुळे त्यांचं कार्य वृद्धिंगत झालं आणि प्रत्येक जण आपापलं कार्य करत होते. जर अर्ली चर्च जीवन आपण याच अध्यायामध्ये शेवटी जर वाचलं तर ते सर्वजण एकत्रित होते, पण सर्वजण आपापलं काम करत होते. तुम्हाला जर आठवत असेल की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं तेव्हा प्रभूचे शिष्य हे बंद दारामध्ये होते. दार बंद करून आत होते, कारण ते घाबरलेले होते. एकतर त्यांना अजून कळलं नव्हतं की प्रभूचं पुनरुत्थान झालं की नाही, ते विसरून गेले होते. त्यांना कळत नव्हतं
त्यांची मनं उघडली नव्हती. ज्या काही लोकांनी प्रभूला, पुनरुत्थित प्रभूला बघितलं होतं, त्या लोकांनी त्यांना सांगून सुद्धा त्यांचा विश्वास बसत नव्हता. थॉमस त्याचं प्रतीक आहे, थोमा, की स्पर्श केल्याशिवाय, उघड्या डोळ्याने बघितल्याशिवाय तो काही विश्वास ठेवणारा नव्हता. तेव्हा हे जे सर्व लोक घाबरलेल्या परिस्थितीत असताना त्यांना जे कार्य करण्यासाठी जे पाठबळ मिळालं, त्यांना सुवार्थ सांगण्यासाठी प्रभूने शेवटी त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, यॉहन शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आहे, आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मी तुम्हास जसं प्रभूने मला पाठवलं, तसं पित्याने मला जसं पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवतो. आणि हे त्यांचं कार्य ते करत असताना त्यांचं सामर्थ्यपूर्वक कार्य असं होतं की या कार्यामध्ये काही अडचणी जरी आल्या तरी त्या कार्यापासून ते परांगमुख झाले नाही. ते कार्य त्यांनी सुरू केलं. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की दे ऑल वर फील्ड, ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि ते बोलायला लागले. या ठिकाणी भाषाविषयी सांगितलेलं आहे, पण ते बोलायला लागलेत. आणि इथून पुढे प्रभूने त्यांना जेव्हा त्यांच्यावर फुंकर घातली आणि त्यांना म्हटलं की पवित्र आत्मा घ्या, तेव्हा सुद्धा ते बोलायला लागले. प्रभूने त्यांना सांगितलं संपूर्ण जगात जाऊन सुवार्थेची सूचना करा, ते बोलायला लागलेत. प्रभूने सांगितलं की मी तुम्हाला सांगेल की तुम्ही त्यावेळेस काय बोलायचं, ते बोलायला लागले. सभास्थानाच्या समोर जेव्हा त्यांना बोलायला सांगितलं तेव्हा ते बोलायला लागले, कारण प्रभूने त्यांना सांगितलं होतं बोलायचं आणि पवित्र आत्मा त्यांना प्रॉम्प्ट करत होता काय बोलायचं. आणि म्हणून जे भाषण 50व्या दिवशी पेत्राने दिलं, जे भाषण प्रेषित पावलाने निघणाऱ्या तेव्हा तत्कालीन पुढाऱ्यांच्या समोर दिलं, ते बोलायला लागले, कारण पवित्र आत्मा, त्यांचं परफॉर्मन्स पवित्र आत्मा करत होता, त्यांना सांगत होता, प्रॉम्प्ट करत होता. आणि त्यांच्या कार्याला प्रभूने यश दिलं. कारण 50व्या दिवशी जेव्हा पेत्र उभा राहिला आणि त्याने भाषण केलं, आणि जेव्हा लोक बिथरून गेले होते, घाबरले होते, त्यांना कळत नव्हतं, कन्फ्युज्ड स्टेटमध्ये ते होते, तेव्हा त्याने पूर्ण सविस्तर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जो मसीहा आहे त्याला कसं त्यांनी तुम्ही त्रास दिला वगैरे वगैरे वगैरे, त्याचं पुनरुत्थान याचं संपूर्ण प्रतिपादन त्याने केलं. आणि त्याचा परिणाम काय झाला माहित आहे? 3000 लोकांची भर त्यामध्ये पडली. पुष्कळदा मला असं वाटतं की मी प्रीच करतो आणि काय किती लोकांची भर पडते काय माहित नाही. प्रश्न त्यांचा नाही, माझा आहे. कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलल्यानंतर, प्रॉम्प्टिंग देवापासून मिळाल्यानंतर कार्याला सुरुवात होते. आणि प्रभूने असं सांगितलेलं आहे की सदोतीत मी तुमच्या बरोबर आहे, तो आपल्या बरोबर आहे. देवाचं वचन तू सांग. प्रेषित पावलाने तिमोथेला सांगितलेलं आहे, तू सत्याचे वचन नीट सांगणार, तू सत्याचे वचन नीट सांगणार, तू सांग सत्याचं वचन, देवाचं वचन नीट सांगणार. त्यांनी जे कार्य साध्य केलं ते पवित्र पिता, पवित्र पुत्र, पवित्र आत्मा यांच्याद्वारे प्रस्थापित झालेलं देवाच्या लोकांच्या ऐक्यात जे संपूर्ण सामर्थ्य त्या तेव्हाच्या शिष्यांना मिळालं ते अजोड आहे, अद्वितीय आहे. आणि म्हणून शिष्य जेव्हा बोलायला लागले तेव्हा इतर लोक म्हणायला लागले, 4था अध्याय प्रेषितांच्या कृत्यामध्ये, अरे हे तर निरीक्षक लोक आहेत, पण किती अथॉरिटीने हे बोलत आहेत. असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहिलेले आहेत. व्हॉट अ टेस्टिमनी. आय डू नॉट नो व्हॉट टेस्टिमनी पीपल गिव्ह फॉर अस. आपलं जेव्हा बोलणं लोक ऐकतात, and the Bible says everybody speaks with the abundance of his heart. आपले जेव्हा बोलणं लोक ऐकतात तेव्हा लोक म्हणतात का, अरे
देवाचं वचन वाचून त्याप्रमाणे काहीतरी बोलतो की देवाच्या सहवासात राहण्यासारखा माणूस आहे, आणि आपण चालूच राहतं. कधी कधी दुधारी तलवारीसारखे तीक्ष्ण असतात, बाणच्या बाण दणादण सुटतात. व्हॉट डू वी वर्ड्स अचीव? हे लोक निरीक्षण असून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहिलेले होते. आज when we pray that God, we need Pentecost, I want to draw your attention to one very important fact. I've taken a little more time, another 2-3 minutes please. We have to ask Lord, with this prayer we need Pentecost. Lord, we need God's breath to revive us again. This is what is the call. This is what is the prayer of ours, की देवा तुझा आत्मा आमच्यामध्ये घाल, तुझी फुंकर आमच्यावर टाक. जसं तू शिष्यांना त्या घाबरलेल्या परिस्थितीमध्ये येऊन दर्शन दिलं 20वा अध्याय योहान कृष्ण वर्तमान, आणि त्याने फुंकर घातली आणि म्हटलं की पवित्र आत्मा घ्या. तीच प्रेयर आपल्याला करायची आहे की प्रभू तुझी फुंकर आमच्यावर घाल आणि तुझा आत्मा आमच्यामध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताने 20:19 मध्ये असं म्हटलेलं योहान कृष्ण वर्तमान, त्याने आपले हात आणि आपली कूस दाखवली, आणि मग तोमास सुद्धा त्या ठिकाणी होता. सर्वांनी विश्वास ठेवला, पण केवळ प्रभूने आपलं फिजिकल अपीअरन्स त्यांना दिलं एवढं, दिस वॉज नॉट इनफ. ही वेंट अहेड आणि त्याने म्हटलं की रिसीव द होली स्पिरिट, पवित्र आत्मा घ्या. योहान 20 आणि 22. तुम्हाला माहित आहे की आदाम मातीचा पुतळा, त्याला जिवंत करण्यासाठी देवाने त्याच्यावर फुंकर घातली, आपला श्वास त्याच्यामध्ये टाकला आणि तो जिवंत झाला. एचकेल 37 मध्ये शुष्क हाड, आणि प्रभूने एचकेलला सांगितले की तू प्रॉफेसी कर, आणि ती सर्व शुष्क हाड, विखुरलेली हाड, ती परत जिवंत होऊन माणसं झालीत. आणि प्रभूने त्यांना सांगितलं, Thus says the Lord, come from the four winds, O breath, and breathe on the slain, that they may live. आणि हे ब्रीज हा देवाचा ब्रेथ त्यांच्यावर पडून ते जिवंत झाले. मोठा चमत्कार होता तो. प्रभूने आपल्या शिष्यांना फुंकर घालून काम दिलं की जसं ते पित्याने मला पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवतो. आणि आज आदामाला देवाने काम दिलं होतं, तो त्यामध्ये पडला. ही लिसन टू द क्रिएचर दॅन द क्रिएटर. त्याला सर्व गोष्टींवरती प्रभुत्व दिलं होतं, पण आज्ञाभंगाच्या पापात पडून त्याने ज्या प्राण्यांवर त्याला प्रभुत्व दिलं ते त्या प्राण्याचं त्याने ऐकलं, पण देवाचं त्याने ऐकलं नाही. प्रभूने शिष्यांना दिलं की जसं मी पित्याने मला पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवतो. हे कार्य आपल्याला दिलेलं आहे, आणि हे कार्य आपल्याला दिलेलं आहे. आदामाला फुंकर घालून त्याला जिवंत केलं, शुष्क हाडं जिवंत झालीत, आणि प्रभूने या सर्व लोकांवरती फुंकर घालून शिष्यांना त्याने कार्य दिलं. संपूर्ण जगात सुवार्तेची घोषणा करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, आणि सदैव मी तुमच्या बरोबर आहे. ही खात्री प्रभूने आपल्याला दिलेली आहे. तुम्ही म्हणाल की आता प्रभू नाही इथं, तो कसा फुंकर घालणार आहे? And how are we to pray to him that breathe on us? There is a very nice hymn in English, breathe on me, breathe, O Lord. एक खूप सुंदरसं वचन मी तुम्हाला देत आहे, आणि 2 तिमोथी 3:16, 2 तिमोथी 3:16, इफिस 2:10, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख. आणि इंग्रजीमध्ये ब्रीद हा शब्द वापरलेला आहे. ब्रीद,
देवाने फुंकर घातलेला, देवाच्या आत्म्यातून आलेला ईश्वर प्रेरित शास्त्रलेख. तुम्ही तो वाचा. तो दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण या सर्वांच्यासाठी उपयोग आहे आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी देवाच्या भक्ताला तो सिद्ध करतो. इफ यू आपण जर हे देवाचं जे वचन आहे which is the breath of God, as said in Timothy, 2 Timothy 3:16 and 17, if we read it, प्रभूने काय म्हटलेलं आहे की तुम्ही माझ्या वचनाने शुद्ध झालेला आहे. इफ यू रीड दिस वचन, आपण जर हे वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे जर चालतो तर the breath of God is already entering in us and we become empowered with the strength and power of the Holy Spirit. Isn't this marvelous? Don't we think that this is a marvelous miracle that can take place even today through the word of God, as it's the breath of God. ईश्वर प्रेरित शास्त्रलेख. आणि आज आपण हीच विनंती करूया की प्रभू, परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली आहे. आपल्याला आपल्या इथल्या नश्वर आयुष्याची कुठल्याही प्रकारे शाश्वती नाही आहे. तशी नव्हती, आता जरा त्याची इंटेन्सिटी वाढलेली आहे, तशी नाही आहे. आणि जे शाश्वत आहे, जे सर्वकालिक टिकणारं जीवन आहे, ते जीवन जे प्रभूने आपल्याला दिलेलं आहे, ते परत एक वार संजीवित कर. तुझी फुंकर घाल. आदमाला जिवंत केलं तसं आम्हाला जिवंत कर, आम्हाला संजीवित कर. तो तुझ्या आत्म्याचा स्पर्श आम्हाला करून आम्हाला सचेतन कर. आणि आमच्या झोपेतून, सर्व प्रकारच्या जगाच्या रहिवाटीपासून, या जगाच्या सर्व प्रकारच्या कहलापासून, या जगाच्या सर्व त्रासापासून, या जगाच्या सर्व मतप्रणालीपासून आणि जगाच्या स्वभावापासून, जग आणि जगात जे सर्व आहे ते देहाची इच्छा, डोळ्याची वासना, देहाची इच्छा, या सर्व आणि संसाराची पुषारकी, या सर्व गोष्टी जगाच्या आहेत, त्यापासून आम्हाला विभक्त कर, अलिप्त कर, सचेतन कर, संजीवित कर. आम्हाला एक नवीन जीवन दे. हीच प्रार्थना आपण आज करत आहोत. आणि दुसरे तिमोथी 3:16-17 यामध्ये आपण प्रभूला प्रार्थना करू की थ्रू युअर वर्ड रिवाइव अस. लॉर्ड, गिव अस द पेंटिकॉस्ट. लॉर्ड, थ्रू युअर वर्ड रिवाइव अस टुडे. Father God, we thank you for your word which has come afresh to us. And we pray, Father, that you send revival. Let us have the Pentecost experience once again, right now. Through your Son, Jesus Christ, our Lord and Savior, we ask this prayer. Amen.